ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा, संस्कृती इत्यादी बाबतीत भारत हा पूर्वीपासूनच सधन आणि संपन्न असा देश आहे. भारताने जगाला शून्य दिला. भारताने जगाला विविध क्रीडा प्रकार दिले. कुस्ती, कबड्डी यांसारख्या क्रीडा प्रकारांसोबतच आणखी एक क्रीडा प्रकार भारताने जगाला दिला आणि तो म्हणजे मल्लखांब. मल्लखांब एक असा महाराष्ट्रातल्या मातीचा अस्सल मराठमोळा क्रीडा प्रकार की आज संपूर्ण जगाला त्याचा हेवा वाटतोय आणि संपूर्ण जगभरात हा खेळ सुरू झालेला आहे. शरीराच्या जास्तीत जास्त भागाला कमीत कमी वेळेत व्यायाम देणारा क्रीडा प्रकार किंवा व्यायाम प्रकार म्हणजे मल्लखांब. साधारणपणे मल्लखांब हा साग किंवा शिसवाच्या लाकडाचा बनवलेला असतो. त्याची उंची 2 ते 2.5 मीटर एवढी असते. बाळनभट्ट दादा देवधर हे मल्लखांबाचे जनक होत. कुस्तीगीराच्या अंगी ताकद, चपळता, लवचिकता इत्यादी गुण वाढीस लागावेत या उद्देशाने त्यांनी मल्लखांबावर निरनिराळे उड्यांचे प्रकार तयार केले. प्रतिस्पर्धी नसताना कुस्तीचा सराव कसा करायचा तर तो या मल्लखांबासोबत. ज्या प्रकारे माणसाला शिर असतं, मान असते, धड असतं, त्याच प्रकारचे काहीसे अवयव हे मल्लखांबाचे आहेत. जर आपण व्यवस्थित बघितलं तर वरती जो गोलाकार दिसणारा भाग आहे याला मल्लखांबाचे डोके, शिर किंवा बोंड असे म्हणतात. त्याच्या खाली जो मानेप्रमाणे निमुळता भाग आहे त्याला मल्लखांबाची मान किंवा बांगडी असे म्हणतात. तसेच हा जो खालचा दिसणारा उर्वरित भाग आहे याला मल्लखांबाचं धड किंवा शरीर किंवा खांब असेही म्हटलं जातं. हातामध्ये शस्त्र घेऊन विविध प्रकार हे मल्लखांबावरती करणं याला हत्यारी मल्लखांब असे म्हणतात. तर उसाची काठी ही लटकवून त्याच्यावर मल्लखांबाचे प्रकार करणं असा उसाचा मल्लखांब. याशिवाय पूर्वीच्या काळी वेताचा मल्लखांब हाही प्रकार प्रचलित होता. हातामध्ये जळते पलोते घेऊन मल्लखांबावर विविध प्रकारांचे सादरीकरण करणे म्हणजे पलोत्याचा मल्लखांब. आज मल्लखांबाचे पुरलेला मल्लखांब, दोरीचा मल्लखांब व टांगता मल्लखांब असे प्रकार प्रचलित आहेत. मल्लखांबावरील कौशल्यांचे 16 प्रकारांत वर्गीकरण केलेले आहे. यामध्ये आडी, तेडी, बगली, दसरंग, फिरकी, सुईदोरा, वेल, उतरती, झाप, परारे, आसने, आरोहण उड्या, ताजवे, सलाम्या, चमत्कृतीजन्य कामे इत्यादी कौशल्यांचा समावेश होतो. यातील काही कौशल्ये ही आपण व्हिडिओच्या स्वरूपात पाहू.